जी सांगावीशी वाटते ती असते जाहिरात, जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी. बातमीची होते जेव्हा जाहिरात, तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा. अशा पोकळ फोलपटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य. या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ ॲनालायझर न्यूज. नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनेते. सुरुवातीलाच आम्ही अतिशय निसंदिग्ध शब्दांमध्ये पण, परंतु किंवा असं म्हटलं असेल तर तसं नाही, वायकावं लागेल, काहीही न सांगता महंत रामगिरी महाराज यांना पूर्ण पाठिंबा देतो आहोत. त्यांनी जे विधान केलेले त्याच्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन हिंदूंवरती अत्याचार करणारे जे कोणी आहेत त्यांचा आम्ही निषेध करणार आणि हिंदूंच्या पाठीशी उभे राहणारे असे जे महंतांसारखे लोक आहेत त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाख लाख धन्यवाद की त्यांनी कुठेही शेपूट न घालता स्पष्टपणे रामगिरी महाराज यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. नुपूर शर्मा जे बोलल्या त्याच्यामुळे त्यांना भाजपमधून जावं लागलं आणि आता स्थानबद्धतेचं जीवन जगावं लागतंय. जे मोदींना शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेने करून दाखवले, म्हणून एकनाथ शिंदेंना आम्ही त्यांचं अभिनंदन करतो जाहीर. सगळ्यात पहिल्यांदा ही वक्तव्य प्रत्यक्ष रामगिरी महाराज यांची आणि त्याच्यानंतर बाकीचे जे तीन इस्लाम जे मुखंड आहेत ना ते पण काय बोलले ते बघा. याच्यामध्ये रामगिरी महाराज कुठं चूक आहेत ते आपण बघूयात यांच्या दृष्टीने. बघा, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. अम्मी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा का निकाह 6 बरस की उम्र में हुआ और रुखसती 9 बरस की उम्र में हुई. डंके की चोट पे ये बात करने वाली है. Can I throw some light on that? If you read the hadith in Bukhari which says Hazrat Aisha may Allah be pleased with her, she was married to the Prophet at the age of 6 and the marriage was consummated at the age of 9. It is very clearly mentioned in Sahih Bukhari, volume number 5, hadith number 3896, that Prophet Muhammad, peace be upon him, he contracted the marriage with Aisha radiallahu anha at the age of 6 and he consummated the marriage after she had completed the age of. बघितलं, प्रेषित पैगंबरांनी 6व्या वर्षी त्या मुलीशी लग्न केलं, म्हणजे करार केला लग्नाचा. 9व्या वर्षापासून त्यांनी तिच्याशी संबंध ठेवले असं स्पष्टपणे कुराणमध्ये लिहिलेलं आहे. हे कोणीही मनानं काहीही बोललेलं नाही. नुपूर शर्मा जे बोललेली आहे ती तिच्या डोक्याचं मनाचं काहीच बोललेली नाही आणि तरीही तिला सर तन से जुदा हे धमक्या आणि तिच्यामुळे 4 जणांचे मृत्यू झालेले, दंगली उसळल्या, तर तिला आता स्थानबद्धतेत जीवन जगावं लागतं आहे. इतकंच नाही तर तिला पक्षातून काढून टाकलं. तिचा दोष काय मी पुन्हा आज विचारतोय. रामगिरी महाराजांचा दोष काय? त्यांनी मनानं काय शोधून काढलं का? हे कुराणमध्ये जे लिहिलेलं आहे, जे हे मुसलमानांचे जे स्वतःला मुखंड म्हणतात मुल्ला, मौलवी आणि अभ्यासक त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुन्हा असं म्हणायला नको की आमच्या ग्रंथाचा अर्थ तुम्ही असा काढला आणि प्रत्यक्षात तसा होतो म्हणून. हे स्पष्टपणे कुराणमध्ये लिहिलेलं आहे. तेच सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती अशा पद्धतीचं वर्तणूक करता, गुन्हे दाखल करता, त्यांच्यावरती मागणी करता. इथले जे माजी खासदार आहेत, बरं झालं माजी झाली, आता विधानसभेला उभं राहतील तेव्हा तिथूनही त्यांना पाडलं जाईल. इम्तियाज जलील जेव्हा असं म्हणतात की हा रामगिरी कोण वगैरे, कुठल्या भाषेमध्ये बोलता तुम्ही? हेच खासदार जे होते तेव्हाचे तत्कालिक, तेव्हा ते काय म्हणले होते? नुपूर शर्माला रस्त्यावरती फाशी दिली पाहिजे म्हणून. इम्तियाज जलील बोललेले ते. आत्ता 17 सप्टेंबर आहे, अजूनही बघा हा माणूस असता काय एकदाही 17 सप्टेंबरच्या झेंडावंदनाला हजर राहिलेला नाहीये. आमदार होता तेव्हाही नाही, खासदार होता तेव्हाही नाही. हे आम्हाला शहाणपण शिकवणार. त्याच्यामुळे कुठेही पण, परंतु, बट, इफ असं जे म्हणतात ना इंग्रजीमध्ये, काहीही न करता रामगिरी महाराजांच्या पाठीमागं स्पष्टपणे उभं राहायची गरज आहे. सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकवटून एका ठिकाणी आलं पाहिजे. दुसरा जो याच्या निमित्तानं महत्वाचा मुद्दा जो समोर येतो की कुठल्याही गोष्टीनं भावना जर तुमच्या दुखवत असतील, तुमचं असं म्हणणं आहे, तर तुम्ही दुसऱ्यांच्या भावना दुखवता तेव्हा काय करायचं? अतिशय घाणेरड्या पद्धतीनं हिंदू देवदेवतांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता, हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये बोलता, सनातन धर्माच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेरडी विधानं करणारी ही सगळी इंडिया आघाडीतली लोक आहेत. मी मुसलमानांचं बोलत नाहीये.
त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काफिरांच्या बाबतीमध्ये काय आणि कसं करा, काफिरांवरती अत्याचार करा म्हणा किंवा काफिरांना मारून टाका, त्यांना त्यांचं धर्मांतर करा, वाटेल ते सांगितलेले, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे जे आपल्यातले सगळे जयचंद आहेत, हे जे सगळे सनातनी हिंदू आहेत, ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतात, हे आक्षेपार्ह आहे. सुप्रिया सुळेंवरती जेव्हा आम्ही काल व्हिडिओ केला होता परवा, त्याच्यामध्ये हा उल्लेख होता की हिंदू, त्याच्यामध्ये नुसतं हिंदू शब्द नाही वापरला, शीख वेगळे, पारसी वेगळे, दलित म्हणजे बौद्ध वेगळे. तुम्हाला हिंदू म्हणत असताना सगळे वेगवेगळे दाखवायचे असतात. आणि इस्लामच्या बाबतीमध्ये काय, शिया काय, सुन्नी काय, अहमदिया काय, बोहरा काय, हे सगळे जे भेद आहेत. इतकंच नाही, आम्ही यापूर्वी पण तो उल्लेख केलेला होता की बोहरा समाजाचा इथला जो दर्गा आहे त्या ठिकाणी बाकीचे मुसलमान जात नाहीत. मोहरमचे जे डोले मिरवले जातात ते कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाही. या ठिकाणच्या दर्ग्यांमध्ये जे उरूस भरतात ते कट्टरपंथी इस्लामला मंजूर नाही. हे जे सुफी कवाल्या म्हणतो, संगीत म्हणतो, नृत्य म्हणतो, हे काहीच इस्लामला मंजूर नाही. हे जे भेद इस्लाम ते नाही सांगायचं, त्यासाठी सगळा इस्लाम एक. म्हणजे जे दर्गा पूजक मुसलमान आहेत ते आम्हाला मंजूर नाहीत असं कट्टरपंथी म्हणतात. आणि त्यांच्यातला हा जो भेद आहे तो आम्ही न सांगता ते सगळे एकत्र सांगायचं. आणि सुप्रिया सुळेपासून हे जे सगळे जेव्हा बोलतात किंवा सनातन म्हणजे कसं आहे, काय रोग कसा आहे आणि तो सगळा नष्ट कसा झाला पाहिजे, त्याचा सगळा काय वंशविच्छेद कसा झाला पाहिजे सगळ्या सनातनींचा, असे वक्तव्य हे डीएमकेचे नेते करणार. हे मुसलमान नाही आहेत, हे आमच्यातले जयचंद आहेत सगळे. आता सुद्धा म्हणजे रामगिरी महाराजांनी बोलल्याच्या नंतर लगेच त्याच्यावरती कॉमेंट सुरू झाले की तुम्ही भाजपची धुनी धुत आहात, म्हणजे धुनी पेटवती ठेवता विधानसभा निवडणुकीपर्यंत. रामगिरी महाराजांचा भाजपचा काय संबंध? रामगिरी महाराज जे बोलले त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहोत. ते काही भाजपचे काही कुठं प्राथमिक सदस्य नाहीयेत किंवा भाजपचे एजंट नाहीत किंवा भाजपचे कार्यकर्ते नाहीयेत किंवा संघाचे कार्यकर्ते नाहीयेत. हिंदू धर्माचं पालन करणारे, सनातन हिंदू धर्मावरती आस्था असणारे म्हणजे इतके करोडो लोक जे आहेत ते काय सगळे भाजपवाले आहेत का? जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, याच्यामध्ये चूक काय? तुम्ही करा हिंदू हिताची बात, तुम्हाला कोण नको म्हणलं होतं? काँग्रेस सुद्धा एकेकाळी हिंदुत्ववादी पक्ष होता असं जिनांचं म्हणणं आहे. तुम्ही जरी स्वतःला सेक्युलर म्हणून टिमकी वाजवत असले ना, तरी तेव्हाचे जिना असं म्हणत होते की हे हिंदूंचे पक्षधर आहेत, हिंदूंचा म्हणून हिंदुस्थान म्हणून आम्हाला पाकिस्तान पाहिजे. ही मांडणी केली कोणी? जिनांनी केलेली आहे, अल्लामा इक्बालनी केलेली आहे. तेव्हा हे जे तुम्ही आता सांगता शहाणपण शिकवताय, मुसलमानांना शिकवा ना. जे सगळे भारतातले हिंदू आहेत ते त्यांच्या हिताबद्दल बोलता आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार झाले, तुम्ही तोंड तरी उघडलं का? हे जे सगळे टीका करणारे आहेत ना, स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे, गाझा पट्टीमध्ये अल्पसंख्याकांवरती अत्याचार झाले ते इथे छाती पिटायला लागले. ते सेव गाझा नावाचे टी शर्ट घालता तुम्ही. आणि जेव्हा प्रत्यक्ष आपले बांधव असलेले, आपल्याच भारत भूमीचा भाग असलेला बांगलादेश, त्या बांगलादेशामध्ये हिंदूवरती अत्याचार होतात, तुम्ही चूप बसता. आणि तेव्हा तुम्हाला अल्पसंख्याकांवरती झालेले अत्याचार दिसत नाहीत. गाझा पट्टीमध्ये अल्पसंख्याकांवर झालेले अत्याचार तुम्हाला दिसतात, तुम्ही छाती पिटता, रडापड करता, ट्विट करता, भारताने इस्रायलला कसा निषेध केला पाहिजे सांगता, इस्रायलच्या विरोधी भूमिका घेता. का? तर तुम्ही गाझा पट्टीतल्या अल्पसंख्याकांच्या बाजूने आहेत म्हणून, ज्यांचा आपला काडीचाही काही संबंध नाही. ह्याच्या नेमकं उलट बांगलादेशातले हे हिंदू बांधव हे आपलेच आहेत. फाळणीच्या वेळीच ते त्यांची जमीन जायदाद सगळं तिथं होतं म्हणून तिथंच थांबलेले आहेत. त्यांचे सगळे बहुतांश नातेवाईक आपल्याकडचे आहेत. ब्लड ब्रदर नावाची कादंबरी आहे आपल्याकडेच लिहिल्या गेलेली, तुम्ही जरा वाचा ती. हे सगळे जे आहेत ना, म्हणजे एम.जे. अकबर नावाचे जे ज्येष्ठ पत्रकार होते त्यांच्या पूर्वजांची कथा आहे की जे पूर्वाश्रमीचे हिंदू होते आणि बदलून मग कसे मुसलमान झाले, बांगलादेश मधली गोष्ट ही सगळी. आणि तुम्ही आता त्या म्हणजे त्याच्यातले जे हिंदू म्हणून शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्यावरती अत्याचार झाले म्हणून जर इथं कोणी मोर्चा काढला त्याच्यावर तुम्ही दगडफेक करणार. म्हणजे बघा किती हिपोक्रेसी की बी सीमा होती, असं ते मीम फिरतं ना मोदींच्या वाक्याचं, तसं झालं ते. गाझा पट्टीतल्या मुसलमानांसाठी तुम्हाला रडापड करता येते, पण तुमचेच बांधव असलेले बांगलादेशचे जे हिंदू आहेत ज्यांच्यावरती हिंदू म्हणूनच अत्याचार झाला, आवामी लीगचे कार्यकर्ते म्हणून अत्याचार झाला असा बुद्धिभेद करू नका. बाकीच्या आवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरती अत्याचार झालेले नाहीयेत. हिंदू म्हणून जे अत्याचार झाले त्या सगळ्या अत्याचारांच्या विरोधामध्ये तिथली जनता
रस्त्यावरती उतरली, त्यांना पाठिंबा देण्याच्यासाठी म्हणून जर मोर्चे निघाले, तुम्ही त्याच्यावर दगडफेक करणार? तुमच्यावरती ज्यांनी अत्याचार केले त्यांच्याबद्दल फक्त एक शब्द बोलले, तेही मनानं काहीच बोलले नाही, निषेध केला, अत्याचारी आहेत म्हणले, इतकंच म्हणले रामगिरी महाराज, की लगेच त्याच्या नावानं बोंब सुरू झाली. त्याच्यावरची ही उसंतवाणी. पुन्हा पुन्हा काय घडे अमंगल, उसळे दंगल क्षणार्धात. हिंदू सहिष्णू जो त्याच्यावर हल्ले, हिंदू सहिष्णू जो त्यावरच हल्ले, त्याला पुन्हा सल्ले शांततेचे. बांगलादेशात हिंदू संकटात, त्यासाठी रस्त्यात उतरले. शांततेत मोर्चा, त्यावरी ओरड, फेकती दगड शांतीदूत. हिंदू ऐक्यासाठी बोले रामगिरी, गोंधळ त्यावरी किती सारा. महंतांच्या पाठी या सारे ऐक्याने, उडू दे धक्क्याने हिंदू द्वेषी. कांत जागा हिंदू अवघा समाज, कांत जागो हिंदू अवघा समाज. गरजही आज तातडीची, गरजही आज तातडीची. आज तातडीची गरज काय आहे तर तमाम हिंदूंनी हिंदूंच्या हितरक्षणासाठी, मी पक्षाचं नाव घेत नाही, तुम्हाला एवढी काळजी तर तुम्ही पण हिंदूंचं रक्षण करायला लागा. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, इतका साधा सरळ सोपा तो उपाय आहे. त्यामुळे सगळ्या तमाम हिंदूंनी आपल्या तमाम हिंदू बांधवांसाठी, देशातल्या परदेशातल्या, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या रक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे. जो आमच्यावरती अत्याचार करतो त्याचा कडक शब्दामध्ये निषेध तर केलाच पाहिजे, पण अशा विरोधकांना चाप बसेल ते सगळे मार्ग अवलंबले पाहिजेत. आज जे कोणी रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले, ते जे आमच्यातले जयचंद आहेत, त्यांचाही आम्ही मुसलमानांच्या बरोबरीनं निषेध करतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.